डाळिंबाची अवघडलेली अवस्था कधी असते? ज्यावेळेस डाळिंब रंग बदलतं म्हणजे काय, लाल रंगातून हिरव्या रंगाकडे ज्यावेळेस डाळिंब जात असते त्यावेळेस डाळिंब हे अवघडलेल्या अवस्थेमध्ये असतं. डाळिंबाची अवस्था ही फार नाजूक अवस्था असते आणि त्याच वेळेस रोगाचे अटॅक होतात, जसं की तेलकट असेल, डांबरे असेल, कुजवा असेल, मुळ्या वाटे नेमॅटोड असेल, अशा प्रकारच्या सर्व रोगांचा अटॅक या रंग बदलण्याच्या काळामध्ये होत असतो. शेतकरी बांधवांनी काळजी घेणं गरजेचं आहे की आपल्या बागेमध्ये रंग बदलण्याचा कालावधी कधी येतो हे पाहणं गरजेचं आहे. दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. एक तर डाळिंबाची आपल्या मुळी चांगली असणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे डाळिंबाला न्यूट्रिशन व्यवस्थित जायला पाहिजे, तरच त्या डाळिंबाचा जो ताण येणार आहे किंवा डाळिंबावरती जो रंग बदलण्याच्या वेळेस जो अवघडलेली अवस्था असते ती अवस्था येणार नाही. त्याच्यासाठी शेतकरी बांधवांनी काय करायचंय, मुळी वाढीसाठी आवर्जून IBA प्रति एकर 5 ग्रॅम आणि त्याच्यासोबत मॅजिक जेल एकरी 500 ग्रॅम या पद्धतीनं ड्रीप मधून द्यायचं आहे. जो झाडाला ताण येतो, जे न्यूट्रिशन त्याला जायचं गरजेचं असतं, अशा वेळेस शेतकरी बांधवांनी ड्रीप मधून मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकर 5 किलो आणि त्याच्यासोबत कोहिनूर ड्रीप मिक्स प्रति एकर 2 किलो असं न्यूट्रिशन ड्रीप मधून देणं गरजेचं आहे. आणि ज्या बी वेळेस शेतकरी या दोन गोष्टीची काळजी घेईल त्या बी वेळेस त्याला पुढे येऊन अशा प्रकारचे आजार जाणवणार नाहीत आणि आपलं झाड डाळिंब हे अगदी सशक्त आणि मजबूत राहील. धन्यवाद.